थांबलं पाहिजे कुठंतरी. लोकांनीच मनाने आता समजून घेणं गरजेचं. सातारा गॅजेटची अंमलबजावणी कधी होईल? हा मी त्याच प्रक्रियेत आहे. मी सध्या सारखं तोच विषय आता लावून धरलेला आहे की सातारा संस्थांचा गॅजेटियर जे आर तुम्हाला काढायचं आहे कधी. उपसमिती नेमकं काय काम करते? उपसमितीला फक्त खेळवायचं आहे का मराठ्यांच्या भावनेशी खेळायचं आहे किंवा त्या उपसमितीचा गैरवापर करायचा आहे? म्हणजे स्वतःकडं पॉवर असली पाहिजे. या मानसिकतेतून जर तुम्ही उपसमितीचा अध्यक्ष झाला असता तर हे तुमचं चुकीचं आहे. तुमची मानसिकता असली पाहिजे की माझ्या हातात पॉवर आली, मी गोरगरिबांचं कल्याण केलं पाहिजे, या भूमिकेतून उपसमितीच्या अध्यक्षांना आलं पाहिजे. परंतु त्यांची मानसिकता थोडी वेगळी आहे. काल पुण्यामध्ये आंतरवाली सराटीचा पुनरावृत्ती झालेली पुण्यामध्ये आपणास पाहायला मिळाली आणि आंदोलनकर्त्यावरती लाठीचार करण्यात आला. कोणत्या विषयात? आपल्या या कालच्या नसरापूर काय तिथं नितीश कुमार साहेबांनी सांगितलं की आम्ही असं प्रकारचा केला नाही. त्यांनी ते सांगितलं. अगोदर काही चुकीच्या माहिती आल्या असत्या, परंतु त्यांनी ज्यावेळी स्टेटमेंट दिलं त्यावेळेस त्यांनी तसं सांगितलं की अशा प्रकारचा कुठलाही किंवा आम्ही लाठीचार्ज केलेला नाही. त्या आरक्षणाच्या प्रक्रियेत पश्चिम महाराष्ट्र मागे पडतोय असं वाटतंय का? पश्चिम महाराष्ट्रातल्या बांधवांनी सगळ्यात अगोदर एक काम करा. तुमच्या ज्या नोंदी निघाल्यात ना त्याच्या अगोदर अर्ज करा. सगळ्यात महत्वाचं तुमच्या पुढं अगोदर तेच होय. मी काय राजकारणी नाहीये विभागवार भेद करायला. मी या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांचं काम करतोय. त्यांचे लेकरं बाळ मोठे व्हावेत यासाठी झगडतोय. सगळ्यात अगोदर हे काम करणं खूप गरजेचं आहे की 58 लाख नोंदी ज्या निघाल्यात त्याच्यातल्या आपल्या तालुक्यात किती निघाल्या, आपल्या जिल्ह्यात किती निघाल्या, याचा शोध अगोदर तो घेणं गरजेचं आहे. तुमच्याकडे उदाहरणार्थ एकच उदाहरण द्यायचं ठरलं तर विटा तालुक्यात 14,000 नोंदी निघाल्या. मी आता विटेवरच आलं. 14,000 नोंदी निघाल्यात. प्रमाणपत्र 3,000 घेतले. अर्ज करायचे नाही आहेत का आपल्याला? आपण अगोदर ते तर पदरात घ्या. सातारा संस्थांचं गॅझेटियर येणार आहे, तुमचं कोल्हापूरचं संस्थांचं गॅझेटियरचा त्याचा पण जी आर येणार आहे. त्याची काळजी नका करू. समाजासाठी मी उभा आहे. गॅजेट आता कुठल्या प्रोसेसमध्ये सध्या? आयुक्तांनी त्याच्यावरती अहवाल मागितला आहे. आता सरकार अहवाल तयार आहे तर आता सरकार मागून घेईल, एवढीच प्रक्रिया राहिली. पण त्याबरोबर हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तुम्ही अगोदर सगळेजण अर्ज करा. जिथं कुणबी नोंदी निघत नाहीत, म्हणजे महाराष्ट्रातलं सांगतोय, जिथं कुणबी नोंदी निघाल्यात आणि प्रमाणपत्र देत नाहीत, आपल्या आमदाराला सांगा ना. नुसते मतदानच करायलात आपण. सगळ्या आमदाराला सांगा की आमच्या नोंदी निघाल्यात पण आम्हाला प्रमाणपत्र दिलं जात नाही, कुठं व्हॅलिडिटी दिल्या जात नाही. तुम्ही आमदाराला, तुमच्या मंत्र्याला सांगा ना की आम्हाला व्हॅलिडिटी दिली जात नाही, कुठं रेकॉर्ड शोधला जात नाही. एकदा आमदाराला, खासदाराला बोललं पाहिजे ना आपण की आमच्या नोंदी निघाल्या, काही ठिकाणी प्रमाणपत्र दिले जात नाहीत, व्हॅलिडिटी दिल्या जात नाहीत, आमचा दस्तावेज शोधला जात नाही, रेकॉर्ड शोधला जात नाही. हे सुद्धा आपण बोललं पाहिजे. मी तर आहेच, त्यांना का मोकळं सोडताय? त्यांना कशामुळे? त्यांना नुसतं मतदान करून ते मोठे व्हायलेत. तुमचेही लेकरं बाळ मोठे झाले पाहिजेत आणि सगळ्या बांधवांनी अर्ज केले पाहिजेत. कारण जरी काय असतं माहिती आहे का, त्याच्यामधून योजना आहेत, त्याच्यामधून तुम्हाला शिक्षणात जाता येते, त्याच्यामधून तुम्हाला नोकऱ्यात जाता येते. हे समाजानं घराघरातल्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. आज आपला दौरा कुठल्या उद्देशाने आणि कुठे होता नेमका? काय उद्देशन होती? मी तिकडे याला नाशिकला होतो. नाशिकहून पुण्याला आलो. पुण्याहून मिठाला ते एक बांधवांचं लग्न होतं. ते काय फोन करायला लागलं, मारणाचे लय फोन केले, ते बधीर करून टाकलं रवा. ते मला यावाच लागलं. म्हणलं येतो का करतो आता, लग्न तर कालच झालं पण आज मग भेटून आलो त्याला. मग येता येता एक उपोषण होतं इथं तुमच्या मसवडला, त्या उपोषणालाही भेट दिली. भेटत 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 सगळ्यांना आता पुन्हा अंतरवालीकडे चालू. भर दिवसा केले जात आहेत, संख्येमध्ये वाढ होते. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकार यामध्ये अपयशी ठरतंय का? कुठं झालाय? होतात ना महाराष्ट्र एकूण म्हणताय का? संख्येमध्ये वाढच आहे सध्या. आणि मी सांगितलं मगच असं होणार आहे, असं होणार आहे. कारण जोपर्यंत आपल्याला जाणीव होत नाही अन्यायाची तोपर्यंत असं होत राहणार आहे. सरकार तरी लक्ष देत नाही. विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेब खूप हिरा लाभला राज्याला. तो
सगळ्यात अगोदर तिथून सुरुवात आहे. ते जोपर्यंत येत तोपर्यंत मला नाही वाटत न्याय मिळत. लगेच बाहेर येतो आणि जर बाहेर नाही आला त्याला ती इशी बसून दिली जाते. खूप आत मोबाईल आहेत. आता आमच्या बीडचं जर उदाहरण घेतलं तर संतोषबाईच्या देशमुखांचा त्याच्यातला आरोपी किंवा ते दुसरे आरोपी कोणी पण दुसरेपणा हुशार फोनवर बोलते. आयला आपला इथं जर गाडीत नुसता मोबाईल सुन राहिला लवकर पोलिस मोबाईल देत नाहीत. मोबाईल आणून दे म्हणते. कुणाला नुसता कट मारला तर म्हणजे ती गाडी पुढे जप्त करायची. इथपर्यंत घेते. कार्ड सुद्धा काढून घेते. आणि काहींचे मोबाईल संशयानं जर घेतले 10-15 जण त्यातले जर 8-10 जणांचे मोबाईल घेतले संशयाने तर किमान ते मोबाईल 2-2, 3-3 महिने त्या पोराला देत नाहीत. माघारी काय तपासू तू का त्याचे व्हिडिओ बघू तू. हे फडणवीसांचं असलं सरकार आहे. म्हणजे प्युअर राक्षसी वृत्तीनं काम सध्या राज्यात सुरू आहे. इथं गुंड्यांचं चालणार आहे. गोरगरीब जनतेचं शेतकऱ्यांचं इथं चालणारच नाहीये. त्यामुळे यांना आपटावं लागणार आहे एकदा पुन्हा. भाजपचं 3 राज्यामध्ये विजय झालाय त्याबद्दल काय बोलू? अगोदर वेगळं वाटत होतं. मला वाटतं आता काय काड्या खोसून ठेवल्या का पण त्याच्यात यांनाच कसं काय मतदान पडत तरी इतकं कुणाला विचारलं ते म्हणतं मी मतदान नाही केलं. यांनाच कोण पडत आहे. ते ममताबाई पाडी वाटते कोणी वर केले ते लोक सांगते ते पडणारच नाहीये. म्हणजे हे काहीतरी हाय राव. आता लफड ऐकायचं. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.